वाढदिवस म्हटलं की गोंधळ आणि गडबड चालूच असते. आणि घरच्या घरी जर तुम्ही डेकोरेशन करणार असेल तर विचारूच नका. नमस्कार, मी विजया तुमच्या सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करते. गणपती बाप्पा गेले आणि गणपती बाप्पा गेल्यानंतर लगेचच 2 दिवसांनी नभाचा वाढदिवस होता. तर गणपती बाप्पाच्या डेकोरेशनचंच सामान आम्ही वापरलं आणि नभाच्या केकसाठी हा टेबल मी तयार करत होती घरच्या घरी, अगदी साध्या सोप्या पद्धतीने. जे फोम आम्ही गणपती बाप्पाच्या टेबलच्या बाजूला लावले होते तेच फोमचा वापर आम्ही इथे केलेला आहे. तर अजून एक तुम्हाला मी गोष्ट सांगण्यासाठी हा व्हिडिओ तयार करत आहे की आमच्या सोसायटीने म्हणजे बिल्डिंगमधले जे रहिवासी आहेत 25 ते 30 लोक सतत एकत्र असतात आमच्याकडे, आणि त्यांनी येऊन हा उपक्रम राबवलेला आहे. तर या उपक्रमामध्ये सांगायचं म्हणजे सर्वांनी आपल्या खिशातून पैसे टाकून हे रेड कार्पेट, व्हाईट कलरचा पडदा, खुर्च्या, टेबल, स्पीकर, त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारचे लाईट्स असे विकत घेतले आहेत. आणि ह्या सर्व गोष्टी बिल्डिंगमधल्या आमचे जे रहिवासी आहेत त्या रहिवाशांना अगदी मुबलक प्रमाणामध्ये ते उपलब्ध करून देतात कमी पैशामध्ये. आणि एक सांगायचं म्हणजे बाहेरच्या गोष्टी आपल्याला खूप महाग पडतात, त्याच गोष्टी आपल्याला आपल्या सोसायटीमध्ये जर कमी रेटमध्ये भेटत असतील तर आपल्या सोसायटीला पण ह्याचा फायदा होतो आणि आपल्याला देखील याचा फायदा होतो. तर तुम्हीसुद्धा अशी संकल्पना करू शकता आणि तुमच्या सोसायटीमध्ये देखील ह्या गोष्टी राबवू शकता. त्यासाठीच मी हा व्हिडिओ तयार. हा व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.